हे पाहू शकता तुम्ही किती छान असे हे आपले लाडू तयार झालेले आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त मी हे लाडू बनवलेले आहेत. अगदी दाणेदार असे हे छान मऊसूत लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान असे हे तयार झालेले आहेत. गुलाबाच्या पाकळ्या नाही टाकल्या तरी चालतात, पण छान दिसतात याच्यावरती म्हणून मी ठेवलेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा किती छान असे हे मऊसूत लाडू तयार झालेले आहेत. आणि जसा लाडू तोडल्यानंतरच तुम्ही पाहू शकता तिथे असे छान खोबरं दिसते. असं हे दाताखाली आलं ना खूप छान लागतात. तर यासाठीच मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. पाक पुढे जाऊ नये म्हणून काय करावे हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण रवा नारळ पाकातले रवा नारळ लाडू बनवत आहोत. त्याच्यासाठी ना मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते तूप गरम झाले का हे चेक करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे. असं गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत. त्यामुळे रवा छान फुलला जातो आणि छान भाजलाही जातो. आणि हे पहा आता पॅन गरम झाल्यानंतर ना आपण मध्यम आचेवर गॅस ठेवलेला आहे. मध्यम आचेवरती आणि त्याच्यावरतीच आपल्याला हे सतत मिक्स करून असं हे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना ना आपण ही जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे, जेणेकरून रवा ना खाली कढईला तळाला चिकटणार नाही. आणि सतत मिक्स करत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आणि रवा ना खूप असा आपल्याला जास्त डार्क सोनेरी कलर करायचा नाही, फक्त थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क होईपर्यंत भाजला ना लाडू असा कचकच लागतो दाताखाली. त्यामुळे थोडासाच कलर चेंज झाला ना की मग त्याच्यामध्ये आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे, तर 2 वाटी नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे. आपण रवा नारळ मोदक बनवतोय ना, सॉरी रवा नारळ लाडू बनवतोय. तर आपण लाडू खाताना त्याच्यामध्ये आपल्याला नारळाची टेस्ट यायला हवी ना, त्याच्यामुळे बरोबरीनेच आपण याच्यामध्ये ओला नारळ टाकून घेणार आहोत. आणि हा नारळ मी छान असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला खवून घ्यायचा असेल तर तुम्ही खवूनही घेऊ शकता. आणि आपल्याला हा सुद्धा नारळ त्याच्यातलं मॉइश्चर किंवा त्याच्यातला ओलावा निघून जाईल इतपत असा आपल्याला छान असा हा या कढईमध्ये रव्यासोबत भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सही करून घ्यायचा आहे. तो ओला असल्यामुळे ना असा चिकटून बसतो किंवा त्याच्या असे लम्स राहतात किंवा गुठळ्या राहतात, ते आपल्याला अशा ह्या उलटण्याने मोडून घ्यायचे आहेत. आणि रवा असा आपल्याला सतत मिक्स करून हलवत असा हा आपल्याला मध्यम आचेवरतीच रवा आणि नारळ भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. हे पहा अशा प्रकारे मस्त असं आपल्याला सतत हलवत हा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा नारळ आणि रवा ना छान असा हा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यातला पूर्णपणे ओलावा निघून जाईल इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले हे नारळ ना रवा नारळ लाडू पण टिकतात भरपूर दिवस. असं छान आपण हे भाजून घेतल्यामुळे. आता आपला हा रवा भाजून झालेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. तो आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया रवा आणि नारळ. कारण सेम पॅन किंवा त्याच पॅनमध्ये ना मी आता पाक बनवून घेत आहे. पाकसुद्धा बनवायचं खूप साधी सोपी गोष्ट, तसं म्हणायला गेलं तर अवघड आहे, पण ही टिप्स फॉलो केल्या ना तर खूप छान पद्धतीने हा पाक बनतो. अगदी नवशिकेसुद्धा हे लाडू एक पहिल्याच प्रयत्नात बनवू शकतात, इतपत छान असं हे पाक बनवलेलं आहे. आता मी इथं 1 वाटीला थोडंसंच पाणी घेतलेलं आहे. नाही आपण साखर त्यात बुडली तर पुन्हा थोडंसं घेणार आहोत. हे पहा साखर बुडेल इतपत पाणी आहे. आणि मी इथे ना 1.25 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला 2 वाटी घ्यायची असेल तर तुम्ही 2 वाटीही घेऊ शकता. 1.25 थोडीशी कमीच आहे, म्हणजेच 1.5 वाटी म्हटलं ना तरीही चालेल. आणि मोठी साखर आहे आणि साखर विरघळेपर्यंत मी गॅस मोठ्या आचेवरतीच ठेवलेला आहे. आणि साखर विरघळल्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवरती करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पाक पुढे जाऊ नये म्हणून. हे पहा आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाक ठेवल्यानंतर कुठेही लगेच जायचं नाही, इथेच हलवत राहत आपण पाक बनवून घेणार आहोत. हे पहा असा हा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हाताला हा पाक चेक करताना मी गॅस बंद केलेला आहे, जेणेकरून आपला पाक पुढे जाऊ नये म्हणून. आणि अगदी 2 मिनटं पुन्हा मी गॅस चालू ठेवलेला आहे. हे पहा तुम्हाला दाखवण्यासाठी. उलटण्यावर आपण पाक घेतला ना, आता वरून खाली सोडतो ना त्यावेळी असा वर खेचल्यासारखा होतो, त्यावेळी आपला हा पाक तयार झाला समजायचं. तुम्हाला असं बोटामध्ये घेऊन समजत नसेल तर. आणि हा तयार झालेला पाक पुढे जाऊ नये म्हणून
याच्यासाठीच मी इथे तूप टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपला हा पाक पुढे जाणार नाही. जसा एकतारी आपला बनवलेला आहे तसाच तो राहतो. आणि याच्यामध्ये ना मी हे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. गॅस बंद केल्यानंतरच वेलची पावडर टाकून घ्यायची, जेणेकरून त्याचा सुगंध तसाच आपल्या ह्या लाडवामध्ये राहतो. आणि आता आपण हे रवा नारळाचं मिश्रण जे भाजून घेतलेलं आहे ते या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे छान असं हे पाकात मिक्स करून घ्यायचं आहे. मी सांगितलेल्या या पद्धतीने तुम्ही लाडू बनवले ना, खूप छान मऊसूत असे हे लाडू होतात. आणि टिकतात हे 10 ते 15 दिवस लाडू टिकतात, हे छान टिकतात. अगदी 10 ते दिवस तर चांगलेच राहतात हे. पण आपण हा खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आणि रवा पण छान भाजून घ्यायचा आहे. आणि हे छान मिक्स करून ना झाकून ठेवायचं आहे. आणि झाकून ठेवून असंच 10-10 मिनिटांनी 15 मिनिटांनी ना परत सतत असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मी एकदा मिक्स करून झाकून ठेवलं तर पुन्हा आता झाकून ठेवलं. आता अजून पुन्हा हे 15 ते 20 मिनिटांनी मिक्स करून परत झाकून ठेवलेलं आहे. आता हे मी काढलेलं आहे. आता हे आपलं कोमटपेक्षा सुद्धा अजून जास्तच गरम आहे, त्याच्यामुळेच हा ओलसर पाक दिसतो आहे. आणि आपण याच्यात तूपही भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे, त्यामुळे हे लाडू खूप छान असे मऊसूत तयार झालेले आहेत. आणि अगदी एका हाताने पटकन वळे जातात. अजून लाडूचं हे बॅटर गरमच आहे, त्याच्यामुळे पटकन लाडू असा हा आकार धरत नाही आहे. असे हे लाडू आपण आता वळून घेतले ना, पुन्हा अजून याला एकदा आकार द्यायचा आहे. अगदी पेड्याप्रमाणे मऊसूत असे हे लाडू तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ना खोबऱ्याचं असं दाताखाली लागले ना, खूप छान असे हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही या पद्धतीने एकदा हे लाडू बनवून पहा आणि कसे झाले आहेत ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही पाहू शकता किती छान असे हे लाडू तयार झालेले आहेत. हे पहा, लगेच एका हाताने बोललं तरी ना तरी होतात. आणि तूप आपण छान भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे, त्यामुळं पण छान असे हे लाडू तयार झालेले आहेत. हे पहा, तुम्ही या पद्धतीने बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन